अंधश्रद्धेकडे अजिबात जाऊ नका. कसल्याही गंड्या तोऱ्याच्या मागे लागू नका. आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट होणार आहे, नुकसान होणार आहे, हे मनातनं काढून टाका. आपल्या हातून धर्मकार्यात काही चूक झालं असेल, डावं उजवं झालं असेल तर भगवंताचा कोप होतो, या भ्रमातून बाहेर या. आपण एखादी गोष्ट करायची ठरवली आणि झाली नाही, देवापुढे उभं राहून क्षमा मागा. तो क्षमाशील आहे, तो क्षमा करेल. पण चुकून सुद्धा सनातन वैदिक हिंदू धर्माला लोकांनी गालीगलोच करावी असल्या निरर्थक गोष्टींमध्ये उतरवू नका. आनंदाने राहा, आनंदाने सगळं करा. भगवंताची भक्ती करा म्हणजे भगवंताशी मैत्री करा, भगवंतावर प्रेम करा, मग तो पण आपल्यावर प्रेम करायला लागतो. आणि मग असं प्रेमाने जगणं म्हणजे सफल जगणं आहे. आणि ज्याचं ऐलतीर धड आहे त्याचं पैलतीर धड होतंच होतं. त्यामुळं इथलं जीवन आपण आनंदाने भरू, मग तिथलं जीवन आपोआप भरलं जातं. कारण का संतांनी आपल्याला शेवटी दुसरं काही सांगितलं नाही. आनंदे भरीनं तिन्ही लोक. त्यामुळं त्यासाठी आहे, मंदिरात जाताना हसत जा. मला 6-7 दिवस द्वारकाधीशांनी सांगितलं की भैया इतना मेरा मेसेज पहुंचा दो, की येताना असं काहीतरी आता फासावर लटकवतात की काय आपल्याला, असा चेहरा करू नये. जरा पायऱ्या चढताना दम बिम लागतो हे खरं आहे, पण थोडं बाहेर थांबावं आणि मग हसत जावं. आणि त्याला म्हणावं आले तुला भेटायला, तो पण हसतो की नाही बघा. आता त्याचं हसणं आणि आपलं हसणं हे एकत्र येऊन सगळं सनातन हिंदू वैदिक धर्माचं जीवन आनंदमय व्हावं अशी प्रार्थना जगज्जननीकडे, जगन्नियंत्याकडे करून नित्य क्रमाला आपण सुरुवात करतो. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती, छान कथा ऐका. शेवटचे 2 दिवस थोडं तत्वज्ञान आहे पण ती मनापासून ऐका. आणि तुमचं स्नेह प्रेम या परिवारावर, आम्हा सगळ्यांवर असंच ठेवा. गोपाल कृष्ण भगवान की. वृषभानुसुते दे प्रणमामि हरिप्रिये. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरी भक्तबिंद. हरे नाम हरे नाम हरे नामैकेवलं. कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय चिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानां तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। रत्नाकराद्धौतपदां हिमालयकिरीटिने ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। परम कृपाळू सद्गुरुदेव माँ भारती, भगवान श्री द्वारकाधीश श्री सिद्धेश्वर भगवान आणि आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये चैतन्य रूपानं वसत असलेल्या परमेश्वराला साष्टांग प्रणिपात करून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या पूर्णाहुतीला प्रारंभ करतो। भगवंताच्या सर्व लीला यांना निरोध लीला म्हटलंय। निरोध लीला याचा अर्थ असा की आसक्ती, अज्ञान, अहंकार या सगळ्या मोक्ष मार्गातल्या बाधांना दूर करणारी आणि आसक्तीच्या प्रांतातून आपल्याला सुरक्षित ठेवणारी, म्हणजेच अज्ञानाच्या दिशेनं न जाऊ देता
ज्ञानाच्या सूर्याच्या दिशेनं आपला प्रवास सुखरूप चालू ठेवणारी आणि त्यासाठी अमर्याद भोग लालसेला निरोधित करणारी अशी भगवान श्रीकृष्णांची ही लीला आहे. अनेक महापुरुषांच्याही चरित्राचा भाग त्यात येतो आहे. 7 दिवसांनी आपला मृत्यू होणार आहे असं कळाल्यानंतर 7 दिवसात मोक्षाची भूक लागलेल्या राजा परीक्षिताने अनेकानेक ठिकाणी जाऊन 7 दिवसात कोणत्या मार्गाने मला ज्ञान प्राप्त होईल अशी पृच्छा केली. पण कोणीही समर्थपणाने उत्तर देऊ शकलं नाही आणि त्यामुळं व्याकुळ झालेला हा सम्राट एका असामान्य साम्राज्याचा अधिपती गंगा किनारी अस्वस्थ होऊन बसला असताना भगवंतानी वैराग्यमूर्ती श्री शुकदेवांना प्रेरणा दिली की 7 दिवसात याचा उद्धार करणारं ज्ञान तुम्ही त्यांना जाऊन द्या. 88,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये साधन करतायत. त्या ऋषींना दुपारी जो वेळ प्राप्त होतो त्या वेळात काय करायचं तर धर्मचर्चा होतच होती. पण शौनकादी ऋषींच्या नेतृत्वाखाली जमलेल्या सर्वच ऋषींचं भाग्य असं की तिथे सूत उग्रश्रवांचं आगमन होतं आणि ते शौनकादी ऋषींना माध्यान्हानंतर सांध्यवंदनेपूर्वी संपूर्ण भागवत कथा सांगतायत जी सूतांनी श्री शुकदेवांच्या मुखातून ऐकलेली आहे. दशमस्कंद हे भागवताचं हृदय आहे आणि दशमस्कंदातले पंचप्राण म्हणजे रासलीलेचे 5 अध्याय. रासलीला ही परिपूर्ण शुद्धतेची अनुभूती आहे. काल आपण ते सगळं पाहिलं आणि अशा पद्धतीनं संपूर्ण वृंदावनाचं खरं तर ब्रजभूमीचं ब्रज शब्द सुद्धा फार गोड आहे. ब्र आणि ज तर ब र ज अर्ध र आहे ब्र म्हणजे ब्रह्म रज जिथे आहे भगवंताच्या चरणांनी जिथली माती पवित्र झाली आहे अशी ती ब्रजभूमी आहे. अशा ब्रजभूमीचं विशुद्धीकरण एका अर्थाने आजच्या भाषेत बोलायचं झालं तर व्यक्तिमत्वाचा विकास. आणि हा व्यक्तिमत्वाचा विकास कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळावी म्हणून नसून जगद्गुरू होण्यासाठी आहे. भगवान स्वतः जगद्गुरू म्हणून ख्यातकीर्त झाले आणि ही सगळी कथा ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये तीच प्रेरणा निर्माण होणं स्वाभाविक आहे की आम्ही सुद्धा संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करायसाठी जन्माला आलो. आणि जेव्हा भगवंताची अशी खात्री झाली की आता गोकुळ वृंदावन ब्रजभूमी खरं तर ब्रजभूमी ज्याला म्हणतात त्याचं भौगोलिक क्षेत्रफळ इतकं मोठं आहे. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या मात्या पित्यांना चारोधाम यात्रा घडवल्याची जी स्थानं तिथे निर्माण केली त्याला धरलं आणि भगवान गोवर्धनांच्या परिक्रमेचा विचार केला तर सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो अशी गोवर्धनाची भेट होऊ शकत नाही. किमान 8 दिवस लागतात. तर अशा सगळ्या ब्रजभूमीमध्ये आनंद आणि शुद्धता निर्माण केली. खरं तर हे परस्परावलंबी शब्द आहेत. शुद्धता असेल तरच आनंद निर्माण होतो आणि जिथे आनंद दिसतो आहे तिथे शुद्धता आहे हे डोळे झाकून समजावं. कारण शुद्धतेशिवाय आनंदमयी परमात्मा आपल्या ठाई प्रकटच होत नाही. एक प्रवचन सुरू असतं आणि त्या प्रवचनामध्ये प्रवचनकार भगवंत काय करतात नेमकं याचं वर्णन करत असताना सांगतात. मी प्रवचन आणि प्रवचनकार असं म्हणतोय पण तो आहे क्लर्जी. चर्चमध्ये बायबलवर त्याचं प्रवचन सुरू असतं आणि बायबलमधलं एक वर्स घेऊन एक श्लोक घेऊन तो बोलत असताना म्हणतो की गॉड इज लाईक सिल्वर स्मिथ.
He sits before the fire and purifies silver every time. मतलब असा की भगवंत काय आहे तर सोनार आहे. आता आपण सिल्वर स्मिथ म्हणत नाही, आपल्याकडे सिल्वर आणि गोल्ड दोन्हीचंही काम करणाऱ्याला आपण सुवर्णकारच म्हणतो. पण ठीक आहे, सिल्वर स्मिथ म्हणजे चांदीचं काम करणार. भगवान कसे आहेत, ते काय करतात तर ही सिट्स बिफोर द फायर. ते एका भट्टीसमोर बसतात आणि प्युरिफाय सिल्वर एव्हरी टाइम. आणि दिवसभर काय करतात तर चांदी शुद्ध करत राहतात. तर एक वयस्क स्त्री ते ऐकत असते आणि ती म्हणते की आय डोंट बिलीव्ह. असं कसं असेल ना, एवढंच काम तो करतो, आपण गृहीत धरलंय ना तो काय काय करत असेल. त्यामुळं तिला असं वाटतं की जे काय ते. पण आता बायबलमधलं खोटं कसं म्हणायचं. ती म्हणाली की चला परीक्षा घेऊ आपण याची. आणि ते वाक्य डोक्यात ठेवलं आणि ती सराफ्यात गेली. तिच्या ओळखीचा एक सराफ होता तिथे, म्हणजे सुवर्णकार होता. आणि त्याला म्हणाले की दादा, तू सकाळी उद्या जेव्हा कामाला येशील तर येता येता मला आवाज दे, मी तुझ्याबरोबर येते, तुझ्यासोबत बसते, मला काही पाहायचं आहे. तर म्हणाले की मला काय फरक पडतो. तिने ऐकलंय की अशुद्ध चांदी दिवसभर परमेश्वर शुद्ध करतो. ही इज लाईक अ सिल्वर स्मिथ. ती येऊन बसते एका चिमट्यामध्ये, एका परडीतल्या, एका टोपलीतल्या अशुद्ध चांदीच्या तुकड्यांना तो घेतोय, आगीमध्ये घालतोय, थोड्या वेळ फिरवतोय. एखादा तुकडा 2 मिनिट, एखादा तुकडा 4 मिनिट, काही काही तुकडे तर आत घातले आणि फिरवले की काढून ठेवले. ना कुठलं केमिकल, ना कसली टेस्ट, ना कसलं मेजरमेंट करतोय, ना काय तपासण्या करतोय. 2 तासांनी ती कंटाळली. ती म्हणाली की इतकं कंटाळवाणं काम देव कसं काय करत असेल. पण प्रश्न महत्वाचा की बायबलमध्ये खोटं कसं असेल. आणि मग शेवटी त्या सोनाराने विचारलं तिला की तू नेमकं काय बघतेस. म्हणाले मी हे बघते की ह्या टोपल्यातले तुकडे तो आगीत घालतो. बरं त्याचंही काही गणित नाही की किती वेळ ठेवायचा आहे, मेल्टिंग पॉईंटला यायच्या आधी काढायचं आहे, काहीच नाही. काही तुकडे असे फिरवतो, काही तुकडे असे फिरवतो, ठेवून देतो. तू हे काय करतोयस. तर तो म्हणाला ही अशुद्ध चांदी आहे, त्याचे तुकडे आहेत, ते मी आगीत घालून शुद्ध करतोय. ते म्हणाले की येस आय नो दिस, पण तुला कळतं कसं की हा अशुद्ध चांदीचा तुकडा शुद्ध झालाय. तो म्हणाला हा प्रश्न तू पहिल्यांदा विचारला असता तर मी तुला 10 मिनिटात मोकळा केला असता. तू एवढं का बाई. ते म्हणाले नाही, मी अनुभव घेतल्याशिवाय कसं विश्वास ठेवणार. तुझ्याकडे तर काही मोजमाप नाही आहे, तर तुला कसं कळतं की अशुद्ध चांदी शुद्ध झाली आहे. तो म्हणाला मोजमाप आहे. ती म्हणाली काही दिसत तर नाही. तो म्हणाला तुला दिसत नाही पण माझ्याकडे आहे. ती म्हणाली सांग. तो म्हणाला मी जेव्हा अशुद्ध चांदीचा तुकडा चिमट्यात घेऊन बघतो आणि आगीत घालून मधून काढून बघतो, तो मधून काढून बघितलेलं शुद्ध झाल्याची खात्री मला कधी होते, जेव्हा त्या चांदीच्या तुकड्यात माझं प्रतिबिंब दिसतं तेव्हा मी समजतो की ती शुद्ध झाली. तर प्युरिटी, प्रिस्टाइनली प्युअर, प्युरिटी इज अ फाउंडेशन ऑफ हॅपीनेस, डिवाइन हॅपीनेस. शुद्धता असल्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही आपण. तुम्ही किती आनंदाची साधनं गोळा करा, जर शुद्ध नसेल चित्त, जगणं, अस्तित्वाचा आधारच शुद्धता नसेल. स्वच्छता नाही नुसती, शुचिता. स्वच्छता ही एक वरवरची गोष्ट आहे, ती पण आवश्यक आहे, ते असलीच पाहिजे. पण शुचिता ही स्थायी अवस्था आहे. आत्ता घर झाडलं तर थोड्या वेळाने घाण होऊ शकेल, वारा सुटेल तर धूळ येईल, मुलं खेळतील तर इकडे तिकडे वस्तू पडतील. स्वच्छता ही क्षणकाळासाठी आहे, आवश्यक आहे, अनिवार्य आहे, अटळ आहे. पण शुचिता स्थायी आहे. तर अशी शुचिता वृंदावन गोकुळामध्ये निर्माण करून भगवंतांनाही आनंद झाला, गोप गोपींनाही आनंद झालाय
आणि ईश्वराशी तादात्म्य होणं म्हणजे आपल्या अस्तित्वामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसणं. इट्स सिम्पल. दुसरं काही करायचं नाही आहे. मग ते मला स्वप्नात असं दिसलं आणि मी बसल्यावर ध्यानाला निळा रंग दिसला तर थोडं कमी खाऊन मग ध्यानाला बसावं, म्हणजे असे भास होत नाही. सोमवार ते शनिवार शुक्रवार भ्रष्ट नीती असत्याने जगणारे लोक शनिवार रविवार मेडिटेशन करतात आणि सोमवारी त्यांना अनुभव येतो. मग जगद्गुरू तुकाराम महाराज काय वेडे होते भंडाराच्या डोंगरावर जाऊन बसून इतके वर्ष ध्यान केलं? सोपं नाही आहे. ध्यानाचे वर्ग चालवणाऱ्यांची पोटं भरायसाठी तुम्ही पैसे भरून जा तिकडे, त्याचं काही बिघडत नाही. तो व्यवसाय आहे आणि चांगला व्यवसाय आहे. जुगार खेळायला लावण्यापेक्षा ध्यानाचे पैसे मिळवणं चांगलं आहे. पण असं कोणीतरी शिकवलं आणि मला जमलं असं होत नाही. मला खूपदा प्रश्न पडतो, जनाबाईला कोणी शिकवलं ध्यान? कुठल्या वर्गात गेली होती ती? चोखोबांना कोणी शिकवलं? त्यांना तर गावकुसात येऊ दिलं जात नव्हतं ना. मग त्यांना कोणी सांगितलं डावी नागपुडी उजवी नागपुडी, मग आत, मग 21 वेळा आत घेताना, 42 वेळा धरून ठेवताना, 48 वेळा सोडताना कोणी सांगितलं? मला खरं येस, ते शास्त्र आहे, त्याचा अभ्यास करावा, त्याचा बाजार करू नये, बाऊ तर अजिबात करू नये. पण जनाबाईने अधिकार कसा मिळवला? आणि नुसता अधिकार मिळवला नाही, त्यांनी ज्या भाषेमध्ये योगिक अनुभव सांगितले ते तर योगावरची अलीकडची सगळी नवी नवी पुस्तकं आणि सो कॉल्ड जे कोणी योगज्ञ आहेत त्यांची पुस्तकं मी बघतो तेव्हा मला जनाबाईचा अनुभव त्यात कुठेच दिसत नाही. एका निरक्षर अडाणी मोलकरीण आहे ती. अदरवाईज घेऊ नका, हे नामदेवांच्याकडे कामवालीच आहे ती. पण किती अद्भुत योगिक अनुभव. जनी जाय उपवासी धुणे घेऊनी काखेसी, जनी जाय उपवासी म्हणजे काय? आता धुणं घेतलंय काखेत, ब्रेकफास्ट नाही, बेटी नाही, कोण देणार कामवालेला? आणि चंद्रभागेत निघाली धुणं धुवायला. धुणे घेऊनी काखेसी, जनी जाय उपवासी, मागे विठ्ठल धावला, म्हणे का टाकिले मला. तू मला सोडून एकटी कुठे चालली? आणि मग जनाबाई लिहितात, मी धुणं धुत होते, पिळून ठेवत होते आणि विठ्ठल झटकून वाळत घालत होता.